उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुन्हा एकदा मराठी बाणा पाहायला मिळाला। प्रत्येक राज्यामध्ये तिथली मातृभाषा महत्त्वाची असल्याचं विधान अजित पवारांनी केलेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही असं बोलणं चुकीचं असल्याचं मत अजित पवारांनी मांडलेलं आहे। पाहूयात। कभी कभी कोई रिएक्ट होता है, नहीं मैं नहीं बोलने वाला, ऐसा नहीं चलता। त्या राज्यातली मातृभाषा ही महत्त्वाची असते। राज्यात मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरनं चांगलंच राजकारण तापलंय। सत्तेत असूनही दादांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करत सरकारला घरचा आहेर दिला होता। दरम्यान पुन्हा एकदा मराठीवरनं अजित पवारांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे। प्रत्येक राज्यात तिथली मातृभाषा महत्त्वाची असल्याचं विधान अजित पवारांनी केलं। त्या राज्यातली मातृभाषा ही महत्त्वाची असते, परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे। आपल्या भारतामध्ये त्यांच्या राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते, आणि तिसरी भाषा कुठली चालत असेल तर ती इंग्लिश चालते। अशा प्रकारचं साधारण गणित आपण पाहतोय। तुम्ही एखाद्या राज्यात राहत असाल तर तुम्हाला तिथली भाषा यायला हवी। आम्ही तुमची भाषा बोलणार नाही असं बोलणं चुकीचं असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे सर्वांनी याचा विचार करावा असं आवाहनही अजित पवारांनी केलंय। कभी कभी कोई रिएक्ट होता है, नहीं मैं नहीं बोलने वाला, ऐसा नहीं चलता। आप जहां काम करते हैं थोड़ा बहुत वहां का लोगों का क्या कहना है, उनका विचार क्या है, उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए, विचार करना चाहिए, और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना चाहिए। अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात। दरम्यान पुन्हा एकदा अजित पवारांनी मराठी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महाराष्ट्रात मराठीत चालणार असल्याचं म्हणत मराठीचा अवमान करणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।